आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आज आमची आई इथं पोळ्या बनवलेल्या आता का बघा, आईच्या पोळ्या. या पोळ्या खायला या म्हणले माय. बघा तुम्हाला पोळ्या खायला सांगलेल्या आई, या पोळ्या खायला. या पोळ्या बघा पोळ्या. कमेंट मध्ये सांगा आमच्या आईच्या पोळ्या कशा आहेत ते. तर आता बघा आमच्या आईची पोळी कशी होते. इथं पुरण पीठ आणि इकडं आई आमची. इथं आई आहे तर पोळ्या खायला या. तुमच्या पण ह्याच्या पोळ्या केल्या आहे ना, पूर्णाच्या. तुम्हाला पण खायला केल्यात पोळ्या, या तुम्ही पण खायला सर्वांना. तर आज पौर्णिमा आहे त्याच्यामुळं आईनं पोळ्या केल्यात हो का. तर ही पोळी जरा गेली कामातून, जरा थोडस फुटली. बघा हो का पोळ्या किचनवर बसून हो का. बघा मी खाली थांबून करला ते, तर आपण वरी जाऊन करलेल्या आता पोळ्या. वरी बसून करा. मी खाली थांबून करला तर आपण वरी बसून करलेल्या. मला पण ठेवा बरं का पुरण सावळ. मी नाही मी करणार आहोत तुमच्यासारखी. इथे का बघणार लास्टला इथे करून दाखवते होत. मी पोळ्या केले होते तर माझ्या पोळ्या जरा जाड झाल्या होत्या, त्याच्यामुळे आई म्हणल्या मी करून दाखवते तुला पोळ्या म्हणू का. बघा तरी फुटली, तरी आईची पोळी फुगली. फुटली तरी पण फुगली. जेवायला या आज. पौर्णिमेच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. पोळ कमेंट मध्ये सांगा आमच्या आईच्या पोळ्या कशा होलेल्या ते. सगळ्यांनी या जेवायला. व्हिडिओ बघा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. मेन लाईक करा या शेअर करा नका करू, पण कमेंट मात्र करा. म्हणजे आमच्या आईच्या पोळ्या कोणाकोणाला आवडतात ते कळत. आमच्या किचनचं तर एवढं बेकार हाल झालेत का नाही. अख्खं किचन म्हणजे आम्ही स्वयंपाक करलो की आमच्या किचनचे एवढे बेकार हाल होतात का नाही, बघायचीच हे नाही. आम्ही माणसंच नाही, पुरं किचन भरून टाकतो आम्ही. साधा चहा जरी करला तर अख्खा किचन आमचं भरून जाते सामानानं. असं विचार करा आम्ही असं चहामध्ये काय काय टाकत असं. एवढा किचन भरते म्हणजे आम्ही काय काय टाकत असेल बरं किचन मध्ये. तर बघा आमच्या किचनचे हाल कसले बेकार झाले. तर पोळ्या तर मग आज या दूध, पोळी, कढी, भात, भज्जे, पापड खायला या. आणि कमेंट मध्ये सांगा. आणि भज्या करायच्यात मला, मी पोळ्या करत होते मग तेवढ्यात आई आल्या, आई करलेल्या आता. मग आता आईचं तिथलं झालं की भज्जे पापड करून घ्यायचं. आणखीन आमच्या घराचं काम अर्धं राहिलंय म्हणून ही खिडकी अशी आहे बरं का. आमचं घर लय मोठं आहे, फक्त थोडं अर्ध काम राहिलंय घराचं आमच्या. पैसे नाही तर बघा पोळ्या. कमेंट मध्ये सांगा पुरण कसं झालंय. पोळ्या आता आईने एक पोळी टाकल्यात गॅस बारीक करून. आता एक पूर्ण बघा पोळी कसं शिकलेली आहे कशी नाही करायची बघा. हा आता करायचं बघा. आणि कसं लाटायचं ते बघा मेन मुद्दा, कारण लाटण्यावरच आहे ती पोळी. नाहीतर फुटली की फुटलीच मग गेली गावाला. गावाला जातच नाही कधी जात. म्हणजे आमची जाते तुमची जात नाही आई. गावाला जायची कशी बघा ह्याच्यामध्ये पुरण तर घातल्यासारखं वाटलं का बघा. असं चपाती फिरवल्यासारखंच वाटलं ते.
जेव्हा मी करला ते तेव्हा अख्खं पुरण दिसला तर मग ते येत नाही म्हणून दिसणार ते उगाच कसं दिसते पुरण. बघा कसली भारी पोळी लाटल्या. गेट लावलं. हा गेट लावलेलं आहे. हो का बघा या पोळ्या खायला. आता बघा पोळी कशी होते ही. पोळ्या चांगल्या हुल्या तर मग जरा नजर लावचाल बरं का, नजर लावू नका. बघा 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 नाही जेवायला या. जेवायला या वाटलं तर, पण नजर नका लावू पोळीला. पुण्याला यायच्या आहेत आणि या सगळ्यांनी या. सगळेजण या, म्हणजे तुम्ही आलो की आमची आई पोळ्या बनवून देतात समजायला. कोण बी नाही आला आई, जरा गेली कामातून तिनं, पण तरी बी फुकते, तरी बी फुकते. अहो, इथंच गेली तरी बी फुकते. नाही इथली खाल्ली पोळी बघा आमच्या आईची. त्याला चार काकू. आईची पोळी बघा आणि माझी पोळी बघा. तिथं देते. देते असल्या भारी पोळ्या करलेल्या कशाला. एक नंबर आहे. एक नंबर पोळी आहे ही. माझी सांगा कशी आहे कमेंट मध्ये. बघा त्याची पोळी आहे. आणि ही आईची आहे. कर पोळ्याची आहे ना कर. जरा कर पाहिजे म्हणजे खात नाही माझा दीपक दादा. हा दीपक दादा कॉमेडियन, ते खात नाहीत अशी पोळी करपल्याशिवाय खात नाहीत भैया. हो का बघा आई आता पीठ कमी पडलं होतं म्हणून पांढरं थोडंसं पीठ घेतल्या. आता ती पोळी बघा का अशी करपावतो आम्ही पोळी. तवा खात नाही, ह्याच्यापेक्षा जास्ती करपलेली पाहिजे त्यांना. तसे पाहिजेच नाही चांगले. अशी चांगली पोळी राहिली की त्यांना असं खायलाच आवडत नाही. करपलेलीच आवडते आणि करपलेलीच खाते. तर ही पण अजून त्यांच्यासाठी करपली नाही, आपल्यासाठी करपल्या पण त्यांच्यासाठी करपायला नाही. तुम्हाला कशा आवडतात ते सांगा, म्हणजे आई बनवून देईल. बनवून काय जेवायला या, मी देते जेवायला. जेवायला करून देतात मग. बनवायची का गरज आहे. तर कमेंट मध्ये सांगा पोळ्या कशा झाल्यात ते. आपले भाऊ ताई बहीण सगळे येतात. या सगळेजण आईकडे.